सो गाईज आता आपण फायनली सोनं घ्यायला आलो आहोत. सो गाईज ही बघा, दिस इज अ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर रिंग. दुनियातली सर्वात मोठी रिंग आहे. शेक आहेत ते, शेकर नाही. सो हाय गाईज, आज आपण लोक जात आहोत गोल्ड सूक बघायला. सो गोल्ड सूक इथे मार्केट आहे जिथे गोल्डची सगळी दुकानं आहेत आणि लोक जे म्हणतात की इंडियाच्या कम्पॅरेटिव्हली इथे गोल्ड थोडं स्वस्त आहे. तर मग बघूया, मी पण बघतो, समजतो आणि तुम्हाला पण सांगतो. चला तर मग बघूया. अबुधाबीवरून दुबईला जाताना पण काहीसा तसाच दृश्य दिसलं. बापरे, हे बघून भीतीच वाटते. कधी एकदा हे संपतंय असं वाटतंय. अरे देवा महाराजा, लवकरात लवकर सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि लवकरात लवकर हे संपव. दुबईचं नाव घेतलं की लक्झरी, स्कायलाईन आणि शॉपिंग आठवतं. आणि त्या शॉपिंगचा किंग म्हणजे दुबई गोल्ड सूक. सूक म्हणजे एक ओपन मार्केट किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्स यांच्या भाषेत. डेरा भागात असलेला हा मार्केट जगातील सगळ्यात प्रसिद्ध गोल्ड मार्केट्सपैकी एक आहे. इथे शेकडो दुकाने आहेत जिथे 18 कॅरेट, 21 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट प्युअर गोल्डचे दागिने मिळतात. गोल्ड सूक इतका प्रसिद्ध आहे कारण इथे व्हरायटी जबरदस्त आहे. ट्रॅडिशनल अरेबिक डिझाईन्स, इंडियन ज्वेलरी, मॉडर्न स्टाईल्स सगळं एकाच ठिकाणी. म्हणूनच गोल्ड सूक फक्त शॉपिंग प्लेस नाही तर दुबईच्या ट्रेड हिस्ट्री आणि लक्झरी कल्चरचं एक आयकॉनिक सिम्बॉल आहे. बघा गाईस, हा पूर्ण लेन जो आहे याला गोल्ड लेन असं म्हणतात, और गोल्ड सूक ॲज यू मे कॉल. सगळी सोन्याची दुकानं आहेत. बाकी ऑफकोर्स छोटे मोठे कॅफेटेरिया वगैरे आहेतच, बट प्रायमरीली गोल्ड मार्केट आहे. आहा, पोचलो आपण अलिबाबाच्या सोन्याच्या खाणीत. हे रेकॉर्ड करत असताना इंडियाला रेट होता 675 दिरहम. आज आहे 7 मार्च आणि आजचा रेट हा आहे दुबईला 24 कॅरेट अँड 22 कॅरेट. सो गाईज 6:15 ते 7:15चा त्यांचा इफ्तार ब्रेक आहे, म्हणून ते लोक सगळे गेलेत. आपण 7:15ला जाऊ आणि तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय शॉपिंग केली आहे ती. स्टे ट्यून्ड. बंद आहेत सध्या कारण की इफ्तारचा टाईम आहे. आम्ही रमजानच्या महिन्याला आलो आहे. सो हे आहे गोल्ड सूक मार्केटचं गेट नंबर 3. आपण आतमध्ये चाललो आता. इथे आजूबाजूला सगळेच गोल्डचे शॉप्स आहेत. ज्वेलर्स एव्हरीवेअर. आपलं जवेरी बाजारची आठवण आली मला. लेस क्राऊडेड. येस, आता सध्या रमजान चालू आहे म्हणून क्राऊड एकदमच कमी आहे, बट आहे तरी बऱ्यापैकी लोक आहेत. मॅक्सिमम लोक इंडियन्सच दिसत आहेत. इकडे सोनंच सोनं दिसतंय. सोन्याची लंका, तसं सोन्याचं हे अरबिस्तान. हे बघा, इतकं सारं सोनं आहे. आई तर इथे बघून वेडीच होऊन जाईल. आई खूप क्रेझी आहे सोन्याच्या गहण्यांसाठी, दागिन्यांसाठी. हे पण सोन्याचं आहे, सीट्स पण सोन्याचे आहेत, डस्टबिन पण सोन्याचं आहे, म्हणजे सोनेरी रंगाचं आहे. आणि हे आहे आईल. काहीच असं नाही की इथे फक्त गोल्ड मिळतं, इथे डायमंड पण खूप सारे मिळतात. आणि वॉचेसवरती पण ते लोक डायमंड्स वगैरे सगळे स्टडिंग करून देतात. हे बघा, हे आहे डायमंडचे शॉप्स सगळे. हे बघा गाईस, आपले सगळे देव लोक सोन्याचे. कसं वाटतंय? फुल रईसी भाई, मस्त आहेत, एकदम सुंदर बनवलेत मूर्त्या. टू मच डिटेलिंग. बघा गणपती बाप्पा मोरया. काही आता आपण थोड्या वेळेसाठी थांबलेलो आहे. बेसिकली UAE वरून सोनं आणण्यासाठी इथले पण रूल्स आहेत. तुम्ही असंही उठसूट पैसे आहेत म्हणून घेऊन नाही येऊ शकत. सो जर समजा तुम्ही मेल असाल तर तुम्हाला 20 ग्रॅम सोनं अलाउड आहे इन फ्लाईट, आणि जर तुम्ही फिमेल असाल तर 40 ग्रॅम सोनं अलाउड आहे. त्यापेक्षा जास्त जर समजा सोनं असेल तर तुम्हाला डिक्लेअर करावं लागतं आणि त्याच्या करस्पॉन्डिंग जे काही चार्जेस असतील, कस्टम ड्युटीज, ते सगळे तुम्हाला भरून येऊन जाऊ शकता. बट मग ते इंडियासारखंच पूर्ण रेट होऊन जातो. ओके. जर समजा तुम्ही एकदमच हौशी असाल आणि तुम्हाला सर्टन डिझाईन आवडली जी इथेच मिळते, तर मग दॅट ऑप्शन इज कन्सिडरेबल. नाहीतर मग 20 ग्राम्स 40 ग्राम्स जसं तुम्हाला म्हटलं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ओन्ली 22 कॅरेट गोल्ड इज अलाउड. 24 कॅरेट गोल्ड इथून तुम्ही कॅरी नाही करू शकत. बरेच सारे इलिगल गोष्टी पण करतात इथली लोक, बट डेफिनेटली नॉट सजेस्टेबल अँड नॉट वर्थ. 22 कॅरेट खूप चांगलं मिळतं आणि त्याचे रेट्स पण तुम्हाला दाखवलेच आहेत आधी. सो कम्पॅरेटिव्हली कमी पण आहेत आणि चांगले गोल्ड
ऑर्नामेंट्स पण बनतात त्याच्यात. सो गणपती किंवा हे जे काय आपण चेन्स वगैरे बघितलेत ते सगळे 22 कॅरेट्समध्ये आहेत, नॉट इन 24 कॅरेट. सो गाईज ही बघा, दिस इज अ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर रिंग. दुनियातली सर्वात मोठी रिंग आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथे कपडे पण आहेत सोन्याचे. सी, दिस इज अ गोल्ड रेकॉर्ड होल्डर. खऱ्या सोन्याची रिंग विथ डायमंड्स. भाई पैसा असेल तर काय नाही करू शकत माणूस. हे बघा गाईस, सॅफ्रन पण आहे इथे. इथे स्पाइस मार्केट पण आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त ही सगळी फुलं आहेत चहा बनवण्यासाठी. हे बघा, दालचिनी, आलम आणि इतकं सारं सॅफ्रन. भाई किती फुलं तोडली असतील या लोकांनी. अच्छा, गोल्ड मार्केटबद्दल अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. इथे ना बार्गेनिंग कराच, कारण की आपण जे रेट्स आधी बघितले ना ते होते इन्क्लुडिंग मेकिंग चार्जेस. जर समजा नुसतं गोल्ड असेल तर त्याचं रेट्स वेगळे आहेत. म्हणजे जर समजा तुम्ही गोल्ड कॉईन किंवा बिस्किट घेत असाल, बिस्किट्स तुम्ही इथेच वापरू शकता, इंडियाला नाही घेऊन जाऊ शकत. सो त्याचे रेट्स वेगळे असतात आणि फार कमी आहेत. ते पुढे कळेलच तुम्हाला. चला तर मग पुढे व्लॉग एन्जॉय करा आणि हो लाईक करा आता. सो मित्रांनो, आम्ही आलो आहोत कॉन्फेक्शनरीच्या दुकानात. इथून जे काय गोष्टी इंडियाला घेऊन जायच्या असतात ते सगळं घेतो. आणि हे बघा, इथे हे सगळं आहे, सगळं मस्त. सो वी हॅव ॲक्च्युअल ड्राय केलेले फ्रूट्स. हे बघा, ड्राईड किवी, खजूर आहेत, सुपारी आहे, खाली ड्राईड फ्लावर्स आहेत, वरती कुनाफा चॉकलेट्स आहेत, त्याच्या पण वरती हे बघा खजूर, स्वीट्स, कॉफी, कॅमल मिल्कची कॉफी कधी आपण बघितली नसणार, स्ट्रॉबेरी टी. आणि इथे परफ्युम्स आहेत आणि इथे अत्तर आहेत सगळे. किती क्यूट आहेत. शेकर शेक आहेत ते, शेकर नाही. काहीतरी आहे काय माहिती. आम्ही लोकांनी ऊद घेतलाय, चंदन घेतलंय आणि ऊद ऑइल घेतलाय. हे बघा, इथे आमचा टोटल खर्च झाला अराउंड 80 दिराम आणि प्रोडक्ट्स खरंच खूप छान आहेत. कॉन्टॅक्टसाठी कमेंट करा. इथेच गोल्ड सूकमध्ये वर्ल्ड फेमस युसुफ भाईचं पण दुकान आहे. हे बघा. सो गाईज, आता आपण फायनली सोनं घ्यायला आलो आहोत. 24 कॅरेटचं आपण सोनं घेतोय. सोन्याचं कॉईन घेतोय जस्ट फॉर एन इन्व्हेस्टमेंट पर्पज. सो बघूया आता, तुम्हाला सांगतो किती घेतलं आणि कितीला पडलं ते. हे बघा, या दुकानातून घेतोय आपण. एशियन गोल्ड सूक मध्येच आहे, एका मॉलमध्ये. चला तर मग सांग. सो हे आहेत ट्रेडिंगचे रेट्स. इंडियापेक्षा अराउंड 60-65 दिराम्स कमी आहेत. रुपीमध्ये तुम्हीच कॅल्क्युलेट करा आणि कमेंट सांगा. जे इथले रेट्स आहेत. सो बेसिकली बीड म्हणजे तुमचं सेलिंग प्राईस असतं. जर समजा तुम्हाला सोनं आज विकायचं असेल तर हे प्राईस आहे. आणि आस्क म्हणजे बाईंग प्राईस आहे. जर समजा तुम्हाला आज विकत घ्यायचं असेल तर हे तुमचा प्राईस असेल. एशियन गोल्डला आलोय आपण आणि आम्ही लोकांनी आज घेतलंय 5 ग्रामचं गोल्ड कॉईन. हे वरती तुम्हाला 5 ग्रामचं कॅल्क्युलेशन दाखवलंय. 612 इज पर ग्राम आणि 25 दिराम त्या लोकांनी मेकिंग चार्जेस घेतले बिकॉज कॉईन. सो असं रमजानचं डेकोरेशन आम्ही बघत बघत परत घरी निघालो. कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करा आणि हो लाईक करा प्लीज. चला बाय.